हा चेहरा नीट लक्षात ठेव संग्राम. या चेहऱ्याने जर तुझी झोप नाही उडवली ना तर माऊली नाव नाही लावणार. जिंदगी दो चॉइस देता है, जो मिलता है वो हाथ फैला के ले लो, या फिर जो मांगता है वो हाथ उठा के छीन लो. नमस्कार मंडळी. काय हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण आपला शो सुरू होतोय. चला हवा येऊ द्या. तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की आज तुमचे लाडके आवडते होस्ट निलेशजी तर नाही आहेत आणि त्यांच्या जागी मी काय करतोय, तर सांगतो. हे जे वाक्य आहे ना, हसताय ना हसायलाच पाहिजे, हे वाक्य सर्वात पहिलं जो ऐकणारा व्यक्ती होता ना तो मी होतो. कारण या शोची सुरुवात लई भारीच्या वेळेस झाली. त्यावेळेस मी निलेशजींना म्हणालो होतो की हा जो पॅटर्न आहे हा जर कॉन्स्टंट जर तुम्ही ठेवला टी व्हीवरती तर आपल्या महाराष्ट्रातील लोकांना हा प्रचंड आवडेल. आणि आज 200 पूर्ण झाले. आज परत मी तर आलो आहे. अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज फॉर ऑल ऑफ देम. आणि महत्त्वाची अजून एक गोष्ट की कसं असतं, आपण मराठी आहोत म्हणून कुठेतरी आपल्याला वाटतं की नाही आपल्या गोष्टी आहेत त्या आपल्या लोकांना आवडतील का नाही. आपल्या लोकांना तर आवडल्याच हो, पण बघा ना, एवढे मोठे मोठे कलाकार, एवढे मोठे मोठे नट जे हिंदी चित्रपटसृष्टीतले आहेत ते स्वतः या प्लॅटफॉर्मवर आले. शाहरुख खान असतील, सलमान खान असतील, हे सर्व तिथं आले. मला वाटतं काय मी फक्त प्रयत्न करत होतो, ऑडिशन देत होतो. समजा हे जर कधी बिझी झाले तर मला ही संधी द्या. पण हे जर इकडे बिझी झाले तर मी कुठे जायचं ह्याचं मला टेन्शन आलंय आता. रवी जाधव पुढचा पिक्चर काढतायत. पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रितेश देशमुख यांच्यासाठी. पण आज तुमच्या येण्याचं फार मोठं कारण आहे. ज्या सिनेमाची उत्सुकता सगळीकडेच आहे आणि नुकतंच गणेशोत्सव आपण साजरा केला. गणेशोत्सवात सुद्धा ज्या सिनेमाच्या गाण्यांनी धमाल आणलेली होती, सिनेमाचं नाव आहे बँजो. आणि बँजो पार्टी जशी असते तशी ही आपली थुकरटवाडीची पण बँजो पार्टी आहे सर. अरे क्या बात आहे. मेन तुम्हीच आहात, बाकी हे सगळे आम्ही वाजवतोय. आणि हा एक साईड बिझनेस सुरू होणार आहे बँजो नंतर. नाही छान. नाही इथं नाहीतरी तुम्ही वाजवताच. विनोद आम्ही खूप वाजवतो, जोक वाजवतो असं त्यांना. तर रितेश सर, खरंच खूप आनंद होतोय की बेंजोच्या निमित्तानं तुम्ही आलेला आहात. काय आहे हा सिनेमा? 4 असे व्यक्ती जे झोपडपट्टीमध्ये वावरतात आणि पण टॅलेंटेड आहेत आणि टॅलेंटला कधीच तुम्ही लपवू शकत नाही. फक्त एकदा संधी मिळाली की मग ते लोकांनी एकदा पसंती दिली की मग त्याचं कायचं काय होऊ शकतं. तराट हे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. का आहे हे रवी जाधवनाच विचारायला पाहिजे. कारण काय त्यांनी जेव्हा मला सांगितलं तुमच्या कॅरेक्टरचं नाव तराट आहे, मला याचा अर्थ काय ते तरी सांगा. ते मला म्हणाले की बोलून सांगू का दाखवू. मी म्हणालो की मला बोलून दाखवा. पण खरंच आता उत्सुकता मला वाढायला लागलेली आहे की या सिनेमात काय गप्पा मारायच्या आहेत. पण काय, रितेश सर आज एकटे आलेले नाही आहेत. रितेश सर आज त्यांच्या बरोबर जी ज्या एक सुंदर परदेशी हिरोईन आहेत, पण त्या इकडे आता मराठमोळ्या होणार आहेत आज कार्यक्रमामुळे आणि त्यांना आम्ही मराठमोळं करून टाकणार आहे. करून टाका, प्लीज टाका. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नर्गिस फकरी यांच्यासाठी. वा वा वा, खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि त्या इथे आलेल्या आहेत. This is our village, Thugratpadi, very famous village in the world. And my English is very funny because show is very funny. And my English is same like your Marathi. So we are. No. My Marathi is 0.
You're speaking English very well. याचा अर्थ मी पास झालो. So my English is very funny and your Marathi is very funny. So we are in same Titanic right now. Okay. Which is about to sink. Yes. Apparently. Yeah, no? तुम्ही पण नका ना बोलू, त्यांचं ठीक आहे ना, तुम्हाला येतं ना, सगळ्यांनी नाही करायचं, मग त्रास होतो. Okay, well, I play Christina, call her Chris, and I come to Mumbai in search of this amazing banjo band, and then I find them, and I help them. हे मी ट्रान्सलेट करतो. या क्रिस्टिना प्ले करतात, ज्या न्यूयॉर्कवरून एक ऑडिओ क्लिप ऐकतात ते न्यूयॉर्कमध्ये. अच्छा. आणि जी बँजोची क्लिप आहे ती अशी क्लिप असते की जी त्यांनी पहिलं कधीच ऐकली नव्हती. हा कुठला साऊंड आहे, कोण आहेत, आणि अशा विश्वासावर येतात की ह्यांना शोधायचं आहे. पण हे कसे एकमेकांना मिळतात, त्यांची जर्नी पुढे काय असते, हा तसा एक एक्साइटिंग चित्रपट बँजो आहे. वा वा. आणि यामध्ये एक मोठी टीम पण आहे तुमच्या बरोबर आम्हाला दिसते. तर त्या टीम मधला एक खंदा मेंबर सुद्धा आज या मंचावरती येणार आहे. खरं तर ते खूप उत्तम डान्सर आहेत आणि घराघरात त्यांचं नाव माहिती आहे. DID मधून घराघरात पोहोचलेला हा चेहरा या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता म्हणून आपल्या समोर येतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत धर्मेश सर यांच्यासाठी. ही माझी स्टेप आहे सर. बस. वा वा. मी धर्मेश सरांना आज शिकवलं, किती मला आनंद आहे. आणि हे या शोबद्दल मी बोलतो का एकदा तुम्ही हा शो पाहायचा सुरू केला ना, मग ह्याची लत लागते तुम्हाला. येस. बिकॉज तेव्हा बी आम्ही फ्री असतो, आम्ही शो बघतो. सुपर आहे. नेक्स्ट 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 मतलब एक सकट आम्ही 10-15 शो पाहून घेतात. म्हणजे एक नशा आहे या शोचा. आणि मी खूप लकी आहे का मी या शो मध्ये आलो. आणि बँजो बद्दल काय सांगाल? बँजो बद्दल मी सांगेल का माझी पहिली मूवी ABCD, मग ABCD 2 दोघं डान्सची मूवी होती. बट ही मूवी डान्स माझा थोडा पण डान्स नाही मध्ये. अच्छा. असं मग मी ड्रम वाजवतो यामध्ये आणि रितेश सरांच्या ग्रुपमध्ये असतो. आम्ही असेच मेहनत करत करत आणि नर्गिसची एंट्री आहे मध्ये. मग ते आम्हाला कसे शिकवतात मला जमत नाही. मी एक गोष्ट सांगू इच्छितो की हे म्हणाले की हे माझ्या ग्रुपमध्ये आहेत, असं नाही आहे. हे या चित्रपटामध्ये हे माझे मित्र आहेत आणि आमचा एक ग्रुप आहे. वा 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 वा. तर तुम्हा तिघांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि विनंती करणार आहे, प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. तर रितेश सर आणि सगळी टीम बँजोची आज गावामध्ये आलेली आहे. रितेश सर, काय आपल्याकडे जी बाकीची टीम आहे, जे इकडे फोटो लावले तुम्ही बघताय, त्या सगळ्यांनी आता ठरवलं की रितेश सरांना आज काहीतरी सरप्राईज द्यायला पाहिजे, जे नेहमीच देतात. मागच्या वेळेला तुम्ही आला होता तेव्हा लय भारीचं स्पूफ इकडे झालं होतं आणि सिनेमाच दाखवलं होतं तुम्हाला. पण ते लय भारीपेक्षा चांगलं होतं. तर आमच्याकडे केबल नेटवर्क त्यानंतर सुरू झालं. त्या केबल नेटवर्कचं नाव आहे गुलकन केबल नेटवर्क. जी. तर आपकी अदालत सगळ्यांना माहिती आहे, इकडे बाप की अदालत असते. ओके. तर आज बघायचंय की बाप की अदालत मध्ये कुणाला कटघऱ्यात उभं राहावं लागणार. नमस्कार, मी लाजत शर्मा. बाप की अदालत मध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सगळ्यांचे मराठमोळे सुपरस्टार रितेश देशमुख यांचं. सर, तुम्ही आमचे पाहुणे आहात. तुम्ही काय घेणार सर? चहा, कॉफी की जज? चहा कॉफी घेतले, जजच दे आता. तोच नाहीये इकडे. जी. कोणाचा जज? जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया
यंदाच्या गणेशोत्सवामध्ये देखावा स्पर्धेचे जज असलेले भारत गणेशपुरे यांना. शांतता भंग करू नका. आणि 10च्या आत हा कार्यक्रम संपला पाहिजे एवढं लक्षात ठेवा. आपला कार्यक्रम 9:30 ते 10:30 पर्यंत चालतो. अच्छा, म्हणजे 10:30 पर्यंत चालवणं गरजेचं आहे का? मग एक काम करा, 10 नंतर साऊंड म्यूट करून 10 नंतर कोणताही आवाज नाही पाहिजे. हा, शांत राहा, एकदम गडबड करू नका, शांत राहा. हा, काय आज प्रसादाला काय आहे? काय? तुम्ही गणपती उत्सवातून जरा बाहेर या, हा वेगळ्या कोर्टात काम आहे तुम्हाला. ओके. अरे अरे वा, नर्गिस भाकरेची ज्वारीची भाकरी पाहिली. बाजरीची भाकरी, नर्गिस भाकरी. नमस्ते मॅडम, यू कॅन सी एट मी, नो प्रॉब्लेम. आय विल टेल इन इंग्लिश ऑल्सो. नो प्रॉब्लेम. जाऊ दे ना, जमते कसं तरी. तुला काय प्रॉब्लेम आहे? ओके ओके. लक्षात ठेवा, जज आता जज. तर रितेश देशमुख सर, जी सर. तुमच्यावर पहिला आरोप आहे. यार काय माणसं रे. ट्रॅफिक लय एवढं कंटाळा आला. भजे हो इकडे ते 10 रुपयाच्या रिक्षावाला द्यायची. भजे ही काय वेळ आहे का येण्याची? 10 रुपयाच्या रिक्षावाला द्यायचे. 10 रुपये द्या. काय तुमचं नेहमीच आहे, नेहमी लेट येता तुम्ही. 50 झाले. 50 कशाला? मीटर वाढेल. हे बघा, तुम्ही रोज पैसे मागता माझ्याकडे, हे चालणार बरं नाही. झाले. हे थांबा, देतो मी पैसे. हे घ्या. ए रिक्षावाला आहो. आहे ते. हा हे घे बाबा. हा बरोबर. हा जाओ. कोण आहे? हा कोण आहे? हा रिक्षावाला आहे आमचा. हा असं कसं आहे? त्याच्या रिक्षाला 2 चाक आहेत. म्हणजे ट्रॅफिक मध्ये कधी अशी चालवतो, कधी अशी चालवतो. फुटपाथ झाली बघा बाजूला. मध्ये डांबरीकरण. अहो भजे हे कोर्ट आहे, कोणाला घेऊन येत आहे? पाठवा त्याला. हे जाओ बाबा, काम धंदा आहे. आणि बसा तुम्ही तिकडे. रुमाल कशाला डोक्याला बांधला होता? हे ते हेर बदलतात ना हवेने. हे बदलतात. त्याच्यामुळे बांधला होता. हा बसा आता. झाला. हा. अरे अरे साहेब, गणपतीला गेलो होतो घरी. हा. तुम्ही नव्हते. अरे मी जरा बाहेर गेला असेल. बाकी कसा देखावा कसा वाटला? कडक. थँक्यू. वाटत नाही 2 पोराची आई आहे म्हणून. माझी बायको आहे की? तर सर, मी तुम्हाला विचारतो की तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे? नाही. तरी घ्यावा लागेल सर. मग द्या. कारण इथे सगळ्यांना परडे मिळतो, कामं करून घ्यावी लागतात. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सरकारी वकील कुशल तराट यांचं.
कोण आहात तुम्ही? मी खरा तराट. अच्छा, बॅड. दाढी एवढी का वाढवली तुम्ही साधारण? ते सगळे ब्लेड बेंजो वाजवायला लागतात ना. दाढी कधी करणार त्याच्यात? अरे पण आधी दाढी करून घ्यायची, नंतर त्या ब्लेडनी वाजवू शकतो ना आपण. अरे सॉरी, नेक्स्ट टाइम. तुम्हाला रितेश देशमुख यांची सारखी मिमिक्री पण करायची थोडी थोडी. काल ठरलं होतं. जी जी सर. संग्राम, हा चेहरा लक्षात ठेव संग्राम. ही माऊली या मालवलीची मालवणी. ही मालवली, ही मालवणी, हिमा मालली. एवढं नाही घाबरायचं, जमेल आपल्याला हळूहळू. जमणार. ही मुंबईची केळेवाली. ही माऊली या माऊलीची माऊली आहे, एवढंच आहे. सेम शब्द आहे, माऊली माऊली माऊली. मालवली. राहू द्या. जी जी. हा चला ऑर्डर ऑर्डर. 10 वाजत आले, आरती करून घ्या. तुम्ही गणपती उत्सवातून जरा बाहेर या. तुम्ही इथले जय जय. तर सर जी, तुमच्यावर पहिला आरोप आहे की तुम्ही स्वभावाने खूप चांगले आहात, तुम्ही चॉकलेट बॉय आहात, तरीही तुम्ही तुमच्या मित्रांना ठेचा खायला देता. जी. का काय की शूटिंग करत माझ्या घरी नेहमी गावातून, बाबळगावातून ठेचा येतो. आणि शूटिंग करत करत एकदा अक्षयनी खाल्ला, अभिषेकनी खाल्ला. लंडनमध्ये काय की कुठेही गेलो परदेशी तर ठेचाची जी एक बरणी असते ती बरोबर आम्ही घेऊन जातो. आणि म्हणजे काय तिथं काही नसलं तरी एक ब्रेडला ठेचा लावून आपण खाऊ शकतो आणि जगू शकतो. म्हणजे हे मराठी माणसाचं एक काय की ठेचा आणि शेंगदाण्याची चटणी हे नेहमी बरोबर ठेवून जायचं. आणि एकदा ती सवय लागली की मग आता सुरू झालं प्रत्येक महिन्याला एक अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, त्यात रवी जाधव, कृषिका लुल्ला आमच्या प्रोड्युसर, धर्मेश, आता सगळ्यांची लिस्ट लागलेली आहे. पण मला वाटतं यात तुमचा काहीतरी फार मोठा प्लान आहे. प्लॅन काय असणार हो? ठेचा जो असतो फार तिखट असतो जी. आणि तो खाल्ल्यावर सगळेजण कुठेतरी दुसरीकडे खूप बिझी व्हावेत आणि सगळी कामं तुम्हाला मिळावीत असं तुम्हाला वाटतं? हा प्लॅन तुम्ही कोणाला सांगू नका. नाही, असं आहे, एकदा असं झालेलं आहे, घडलेलं आहे. कोणाबरोबर? नाव घेऊ शकत नाही, अभिषेक बच्चन नाव घेऊ शकत नाही. पण ठेचा असा असला पाहिजे की नाक रुमाल घेऊनच जेवायला बसलं पाहिजे, असं ठेचा असला पाहिजे. बरोबर आहे. त्याची मजा आहे. टिश्यू पेपर शिवाय कामच होऊ शकत. काम होऊ शकत नाही. हा माणूस ठेचा देतो, बरोबर आहे. कारण लोक ह्या माणसाविषयी बोलतात की हा मोठा माणूस आहे, याला स्ट्रगल करायला कसला त्रास झाला असेल, पण तसं नाही आहे. म्हणून हा माणूस रोज ठेचा खातो, हे प्रूव्ह करायला की ठेचा खाऊन खाऊनच माणूस मोठा होतो. अरे रोज ठेचा खातो हा माणूस. हे तर काहीच नाही, हे तर काहीच नाही सर. त्यांच्या घरी आमच्या जेन्युइन वहिनी. जेनिलिया वहिनी. अरे त्यांचे हात बघा जाऊन, 2-2 गोण्या मिरच्या अशा खुडत खुडत बिचाऱ्या ठेचा करतात. म्हणजे काय आहे मोठेपणा म्हणतो, किती मोठेपणा सर. क्या बात आहे सर. सगळ्यांसाठी तुम्ही घरून ठेचा घेऊन जाता, शाबास सर. फक्त मला एवढंच विचारायचं होतं सर का बा, म्हणजे त्या ठेच्याबरोबर लोणचं पण विकता का तुम्ही? एक मिनिट सर. हॅलो, ऐक ना, तू ते बोलत ना ठेचा लोणचं पाहिजे, ते विकणारे आले आमच्या इकडे आज. 1-1 किलो ना दोन्ही? हा दोन्ही 1-1 किलो. बरं हा फोन ठेव. पागल आहे का तू? कुरड्या काय कुरड्या येडे, रडू नको, सांगतो मी त्यांना. हा बरं सांगाडे ना. हा सांगाडे पण सांगतो, काय हरकत नाही. आणि काय म्हटल्या, चेहऱ्यावर पुटकोळे आल्या त्या.
अगं ए पागल ते नाहीये ते हे रितेश देशमुख आले रितेश देशमुख सॉरी सर काय झालं तुम्ही आले की नाही आले तुमचा फोटो काढून मी व्हॉट्सअप केला बायकोला तिला काय वाटलं ते पतंजलीवाले बाबा आले का काय हा सॉरी देतील सगळं देतील ते अगं मेन बिझनेस आहे त्यांचा हा पिक्चर काय वर्षातून एकच करतात बाकी वर्षभर हेच आहे त्यांचं पाठवतील सर तेवढं ऑर्डर घेतली आपली चला ऑर्डर भाऊ भाऊ बिस्किट कुत्रे कुठे कोण दे का काय कुत्रे काय सोडतो तुम्ही अप्पा कधी इलास आत्ता दिलंय कसा इलास कसं इलाज म्हणजे काय अरे असं काय करतस त्या गणपतीच्या मिरवणुकीच्या ट्रक मध्ये बसलोय थंयच माका झोप लागली ना आणि झोप लागली मग जागो झालं तर बघतोय तर काय मुंबईचं ट्रक मुंबईत दिलंय मग म्हटलं आता हाय इलय कोण आहे तो कोण आहेत मध्ये कसे आले हे ते डॅडी एक मिनिट काय तू माका काय बोललो होतस मुंबईत मी जज असे म्हणान होतो कोण बसला उठायचा का उठाय उठ रे आता काय करतस मारू चल बाहेर लाज नाही काय उठ तुला का बसवतास तुम्ही अक्कल आहे तुझा अक्कल क्लार्क कुठलं क्लार्क क्लार्क थर्ड क्लार्क काय हो उठ मागे तू बस. चल बाहेर बाहेर काय मॅटर 100 रुपये देतो गप्प इज्जत ठेवा ना काय म्हणून गुपचूप बसतो तसं नाही बापाची शेवटची इच्छा होती मला जज म्हणून बघायचं डोळे दिपले माझे रे एकदम जज दिसतात आता जा बाबा हा? जावा येतं ही भजी जामच पसरली ना आता काय करणार दादा बापाची इच्छा होती शेवटची म्हणून. बापाची इच्छा आहे म्हणून सोडलं मी बसा. नाही तर मी कुठल्याही स्पर्धेत हा कोट देत नाही कोणाला किती मोठी मिरवणूक असली तरी तुमच्यावर पुढचा आरोप आहे नमस्कार 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 आज आवा है चला हवा ये उद्या के सेट पर और मैं हूँ आप सबकी चहेती बरका भट्ट सर आज महाराष्ट्र की जनता को आपसे ये पूछना है कि आखिर ऐसी क्या वजह है मिस्टर देशमुख ऐसा क्या हुआ है कि इतना स्टारडम पाने के बावजूद आप फिल्मों में अपनी पत्नी के कपड़े इस्तेमाल करते हैं काय हे कसं काय बोलला प्रूफ सर इसका जवाब हिंदी में दूं तो मराठी में दूं? सर हम सारी भाषाएं समझते हैं आप प्यार करने वाले लोग हैं आप कोई भी भाषा में दे दीजिए वाह मराठी में बोलो जज साहेब तुम्ही मराठी मराठी, आता जज साहेब- मी पण आहे ना इथं मी पण आहे भाकरे मॅडम पण आहे त्यांना पण समजलं पाहिजे मराठी तर आम्ही हमशकलची शूटिंग करत होतो आणि सैफ मी आम्ही दोघंही मॉरिशसमध्ये हे गाणं शूट करतो जिथे ॲक्च्युली डबल रोल्स आहेत तर तो सिक्वेन्स असा होता की आम्हा दोघांना म्हणजे ह्या फिमेल आउटफिटमध्ये यायचं होतं पण हो आता काय मजबुरी असते त्यावेळेस तो कलर फिट झाला नाही त्याच्यामध्ये जी हे बरोबर आहे पण मेजर प्रॉब्लेम आहे की मजबुरी यस सर आता म्हणाले मजबुरी असते कधी कधी दिग्दर्शक आपल्याला काय काय सांगतो आणि आपल्याला काय काय ते करावं लागतं मनात नसताना पण हो मान्य आहे पण मी काय येडा म्हणून दाढी बिशी चिटकून आलोय अरे हा माणूस आमचा दिग्दर्शक सर खरंच सांगतो दर 2 एपिसोड नंतर सांगतो लेडीज गेटअप करून या शपथ सर प्रूफ देतो सर तुम्हाला शपथ हे बघा सर कसा दिसतो सर मी लेडीज सर ते दिसतो ते मी पचवून पण घेईन एक वेळ पण हे कपडे माझ्या बायकोचे आहेत सर
घरी एवढा मोठा मॅटर होतो सर, रोज सॉल्व्ह करावा लागतो. सर बरं झालं तुम्ही आलात, बरं वाटलं, आमची लोक खुश झालीत. असंच तुम्ही दर 100 एपिसोडला आमच्याकडे येत जा. तर सर आता एक शिक्षा म्हणून, सर कसं आहे, तुम्ही पण आहात, सर पण आहात, तुम्ही एक डॅन्स करून घ्या सर, आमची सगळ्यांची इच्छा अशी आहे. जी तर बँजोच्या निमित्तानं हे सगळे आपले लाडके कलाकार थुकरटवाडीमध्ये आज आलेले आहेत. नर्गिसजी सुद्धा आपल्याबरोबर या कार्यक्रमामध्ये होत्या, पण त्यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना आत्तापुरती इथून आपण रजा दिलेली आहे. पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नर्गिसजींसाठी. तर बँजो या सिनेमाच्या निमित्तानं हे आपले लाडके कलाकार आज पुन्हा एकदा थुकरटवाडीमध्ये आलेले आहेत. थुकरटवाडीत त्यांचं मनापासून मी स्वागत करणार आहे. रितेश सर, खरं तर सिनेमामध्ये तुम्ही जसं सांगितलं की बँजो दिसतो आम्हाला, त्यांची एक टीम आहे. स्वतः तुम्ही खरंच वाजवलं मग याच्यामध्ये? थोडंफार वाजवायचो, पण जेवढे चांगले ती लोक वाजवतात किंवा जेवढा चांगला तराट हा कॅरेक्टर वाजवतो तेवढा चांगला मी वाजू शकत नाही. परंतु प्रश्न असा होता की असं एक वाद्य तुम्हाला वाजवायचं आहे चित्रपटात ज्याच्यावरतीच संपूर्ण चित्रपट आधारित आहे आणि चित्रपटाचं नावसुद्धा त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे. तर लोक जेव्हा पाहतील, जेव्हा थिएटरमध्ये जाऊन पाहतील, तेव्हा असं त्यांना वाटलं नाही पाहिजे की ह्याला वाजवता येत नाही आहे. तर रवीजींबरोबर चर्चा केली काय करायला पाहिजे. तर 1-2 बँजो प्लेयर्स असे आले, त्यांनी आम्हाला शिकवलं काय कसं वाजवायचं, ते कसे वाजवतात, त्यांचा रिदम कसा आहे आणि ॲटिट्यूड कसा असला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात हा झोपडपट्टीमधला रॉकस्टार, तर तो काय करू शकतो. म्हणून तो कधी बसून, बँजो सहसा मांडीवर बँजो ठेवून वाजवतात एका वरातीत किंवा कसं, पण हा उभा राहून बँजो वाजवतो. अच्छा. झाकीर हुसेन साहेब ते जेव्हा तबला वाजवतात आणि त्यांचे जे केस आहेत ते जे जातात पुढे पाठीमागे घेऊन, तर तो एक थोडाफार इन्फ्लुएन्स असा होता या तराट या कॅरेक्टरमध्ये. तर आता आपण या मंचावरती आमंत्रित करणार आहोत हा सिनेमा ज्यांच्या नजरेतून आपण पाहणार आहोत. या सिनेमाचे दिग्दर्शक, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रवी जाधव यांच्यासाठी. स्वागत. आणि स्वागत करूयात या मंचावरती या सिनेमाच्या निर्मात्या कृषिका लुल्ला यांचं. रवी सर, पहिलं तर मनापासून अभिनंदन तुमचं, कारण बॉलिवूडमध्ये तुम्ही पाऊल ठेवलं या सिनेमाच्या निमित्तानं आणि भव्य दिव्य सिनेमा सगळीकडे गाजतोय. काय सांगाल बँजोबद्दल? खूप छान वाटतंय, कारण मी आत्तापर्यंत प्रत्येक सिनेमाच्या प्रमोशनसाठी ह्या रंगमंचावरती आलेलो आहे आणि प्रत्येक वेळी ह्या मंचामुळे तो सिनेमा संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचला आहे. आणि आज पहिला हिंदी सिनेमा जो सिनेमाचं हृदय मराठी आहे, ज्याची भाषा हिंदी असं नेहमी म्हणतो. कारण हा सिनेमा मी लिहिला मराठीमध्ये. हा सिनेमा संपूर्ण गोष्ट मराठी माणसाची आहे. ही 4 मुलं मुंबईतल्या एका प्रांतात राहणारी आहेत. या गाण्यांमध्ये, प्रत्येक गाण्यांमध्ये मराठी पण आहे. हे जे इन्स्ट्रुमेंट आहे बँजो, ही बँजो वाजवणारी मुलं मला पहिल्यांदा दिसली लालबागमध्ये. ओके. आणि तिथून ते सतत, म्हणजे सोलापूरपासून संपूर्ण महाराष्ट्रात हे बँजोची पथकं आहेत. आणि नंतर जेव्हा रिसर्च केला तेव्हा कळलं की नुसतं महाराष्ट्रात नाही तर भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये एक स्ट्रीट आर्टचा फॉर्म आहे. आणि मग तो एक्सप्लोअर करता करता मला वाटतं हा सिनेमा फायनली झाला. एखादा इन्स्ट्रुमेंट, जे इन्स्ट्रुमेंट हळूहळू नाहीसं होत आहे, त्याच्यावरती सिनेमा करणं धाडसाचं होतं. पण मला वाटतं की झी बरोबर मी पहिला सिनेमा केला होता नटरंग, ते सुद्धा धाडस असं धाडस होतं की ते तमाशावरती होतं. आणि त्यावेळी मला सगळे म्हणाले होते की तमाशा आता हळूहळू नाहीसा होत चालला आहे आणि तू पहिला मराठी सिनेमा पहिला तू तमाशावर करतोयस. माझं सेम आन्सर त्या सगळ्यांना की माझा पहिला हिंदी सिनेमा पण एका अशा इन्स्ट्रुमेंटवरती आहे जी हळूहळू नाहीसी होते. आणि मला वाटतं जो रिस्पॉन्स लोकांनी माझ्या आधीच्या मराठी सिनेमांना दिला आहे त्याहून जास्त लोकांना बँजो आवडेल. आज आमच्या मंचावरती धर्मेश आलेले आहेत म्हटल्यानंतर
त्यांच्याकडून जर आम्हाला काही बघायला नाही मिळालं तर मग आम्ही खरंच वाईट वाटेल आम्हाला सुद्धा. तर तुमच्या स्टाईलमध्ये जर या मंचावर काही झालं- मला वाईट वाटेल का मी इथे येऊन डान्स नाही केला. यांची सुरुवात मला नंतर आत्ता परवा कळाली, म्हणजे चित्रपटात माहीत पण नव्हतं मला. ह्यांचं एक स्टॉल होता. कुठला स्टॉल होता? उसळ मिसळ. उसळ मिसळ. मिसळ पाव. मिसळ पावचा स्टॉल. मिसळ पाव विकायचे स्टॉलवरती. मग तिथून डान्स क्लासहून शोवरून चित्रपटून बँजो आणि आज हा मंच. वा वा. पण ते एक स्लो मोशन वाली स्टेप झाली पाहिजे सर. स्लो मोशन. हा ते जे तुम्ही करताय. वा वा. तुम्हाला भेटायला आता आमच्या गावातले काही डान्सर्स येतात. वाह वाह, तर- क्या बात आहे. आणि त्यांनाच भेटायला मी आलो इथे. त्यांना तुम्हाला भेटायचं. या कोण आहेत? या सगळे. फारच ते रिदम अंगातच भरलेला आहे त्यांच्या. थांब ना. तुम्ही स्टुडंट आहात कोणाचे तरी? येस. तुमचे सर कोण आहेत? तुम्हाला कोणी शिकवलं? आमच्या सरांचं नाव आहे घरमेश सर. घरमेश. येस सर. कोणाला बोलवत? कोण घरमेश? घरमेश सर प्लीज या सर प्लीज. थांबत नाही. सर चिखल होता, चिखलात पाय. घरमेश सर तुमचं स्वागत आहे. आणि आता सर म्हटलं सरांनी काहीतरी करून दाखवायला पाहिजे ना. येस स्लो मोशन वगैरे त्यांच्या सरांनी करून दाखवलं. तुम्ही काहीतरी करून दाखवा स्लो मोशन वगैरे. आमच्या तिघांचं असं ठरलेलं आहे डान्स. तिघांचा पहिला डान्स करणार आहे. ग्रुप डान्स दाखवणार आहे. Yes. दाखवा मला काय प्रॉब्लेम नाही. काय दाखवणार पहिलं? रॉकिंग पॉकिंग. ग्रुप डान्स. बापरे खतरनाक. करा. कम ऑन गाइस. हे कोण आहे? हे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते. कोण आहे? मंडळाचे कार्यकर्ते. वरात नाही चालली इथे. बसा खाली. आले पैसे उधळून गेले. पहिले पैसे उडवायला लागले लोक. खाली बसा. कुणी यायचं नाही.
हे काय लॉकिंग पॉकिंग पॉपिंग चांगलं काहीतरी दाखवा. ओके रोबो. तुम्हाला सांगितलं ना वर येते ना चला खाली. अरे किती पैसे पडतात. एवढा श्रीमंत असतो ऑडियन्स मध्ये का बसतो. हा प्लीज नेक्स्ट ट्राय करा चांगलं काहीतरी. सरांची स्पेशालिटी आहे स्लो मोशन. करा दाखवा ती स्पेशालिटी आम्हाला. रेडी सर. सर तुमची आयडिया. हां रेडी. असं करतो स्लो मोशन मागे धरून ठेवतो दोरी ना. एरियल डान्स एरियल ऍक्ट प्रॉपर्टी. अरे देवा. बस खतरनाक. बचेगा तो और भी लड़ेगा बेटा. स्लो मोशन. वाह. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू सर. हेडिंग सर. असं गाव. थँक्यू सर. थँक्यू. मस्त हो जोरदार टाळ्या यांच्यासाठी. आता येणार आहे या सिनेमाच्या निर्मात्या कृषिकाजी तुमच्याकडे. मागे पण तुम्ही इकडे आला होतात या मंचावरती. पुन्हा एकदा इकडे येत आहे आणि आता बँजोचं निमित्त आहे. काय सांगाल बँजो बद्दल. उसके पीछे एक ब्यूटीफुल थॉट था हमारे टीम का कि हर एक स्ट्रीट म्यूजिशियन को एक रिस्पेक्ट मिले और रितेश ने बहुत अच्छा किरदार निभाया है क्योंकि उसने अपना 1000% दिया है. आता एक सरप्राईज तुमच्यासाठी आहे. एक आगळा वेगळा बँड इथे आम्ही सादर करणार आहोत आणि तो बँड आहे तौफिक कुरेशीज मुंबई स्टँड.
वा वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या कलाकारांसाठी. तौफिक कुरेशी, खरं तर साऱ्या जगाला हे नाव माहिती आहे. संगीतातले फार मोठे गुरु आहेत आणि त्यांचेच हे शिष्य आहेत. ज्या चित्रपटासाठी आज आपण इथे एकत्र जमलेलो आहोत, बँजो या सिनेमातल्या बॅकग्राऊंड स्कोअरसाठी रिदमचं काम तुम्ही केलेलं आहे. हो, खरं म्हणजे हीच टीम माझी सगळे गाण्यात आणि बॅकग्राऊंड स्कोअरमध्ये आम्ही बँजोचं केलंय सगळे गाणे. थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट. कसं आहे की हा डब्बा जरी असला त्यात संगीत आहे हे शोधणारी लोक जर असतील तर मग काय, क्या बात. करेक्ट. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा बँजोला खूप साऱ्या शुभेच्छा. या मंचातर्फे, झी मराठी आणि SL विजन यांच्यातर्फे या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा हाच संदेश देत घेतोय निरोप. भेटूयात पुढच्या भागात. बघायला विसरू नका चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.